तू आमच्या घरात आहेस ही विसरू नको. हे सगळं साफ करून घेऊन जा त्याला इथून. कापड द्या, करतो साफ. ह्याच्यासाठी मला घराबाहेर काढलं आहे ना रे. म्हणजे मला घराबाहेर काढलं, या सुजाला बी दारू पाजून पाजून बरबाद केलं, म्हणजे सगळ्या घरावर हक्क तुमच्या एकट्याचा आहे ना. तेच तर आई. आधी कसं लाज घेता येत होती ना, आता तर ती बी घेताय ना. मग काय करायचं? सरकारांनी सगळं कमवून ठेवलंय, त्याच्यावर डल्ला मारायचा. कुठं टाकायचे? तिकडे बघा टाक. कशाला एवढा घाबरतोस? अगं आई उलट्या खोपडीचं आहे ते. कधी काय करेल भरोसा नाही त्याचा. ते बघा तिकडं खाट खाली बी दारूच्या बाटल्या पडल्या, त्या बी उचला जरा. उचलतो. कर कर कर. आत्ता भावाची आठवण आली का तुला? आता आपले मोर गोड गोड बोलल आणि नंतर मग आपल्या विरोधात भडकवल त्याला. अरे यारजा, त्या आप्पेसाठी तो सगळं घर नासवलं ना. ए वांट्या, आप्पीचं नाव तोंडात घ्यायचं नाही. आता गो बाया, बघितलं काय प्रेम? आप्पीचं नाव घेतल्यावर कसं लगेच झोंबलं. आई अगं ह्याला चांगलंच जमतंय की सगळं. घ्यायचं का ठेवून साफसफाई करायला? चालतंय की. सुजा उठ चल. ए सुजा चल उठ. ए बंट्या भाषण ली तू. मी नाही अर्ज आहे मी. उठ चल उठ. अरे अर्ज आलो होय तू. आली का भावाची आठवण? हो आता आली. उठ चल चल. परत जर इकडं आला ना दारू प्यायला तर बघच. ए हप्पीचा हवलदार, तू कोण रे मला सांगणार? सांगतो सगळं. चला, त्या काकीसाठी करतोय मी. तिची काळजी आहे मला, जिने मला आईसारखं वाढवलंय. ए बंट्या भाषण ली रे तू. हा चल आता चल. मी 15 ऑगस्टला भारी भाषण करतो बघा. ए यारजा, अरे येतो का साफसफाई करायला? पैसे देतो की. ए अर्जा, अरे तू तुम्हाला तू सोड बरं मला. तू सुजा काकी वहिनी तू सोड बरं मला. सुजा तू कोण मला कंट्रोल करणार? नाही बाबा मी नाही. तू उभा नीट उभा नीट उभा. सुजा काय चाललंय तुझं हे? ए आई कशी आहेस तू? सुजा अरे आता दिवसा ढोळ्या पण प्यायला लागलास होय? अरे तुला लाज वाटते का नाही काही? अगं मी कुठं पिलोय आई? मी नाही पिलो. त्या संकल्पाच्या घरी होता, पिऊन पडला होता तिथे. बघा आई तुम्हीच, आणि तुम्ही माझ्यावर चिडताय. मी सांगून सांगून दमलीये. आता तर रोज दारू प्यायला लागलाय. सुजा ए सुजा, अरे नीट वाक्की संभळ की स्वतःला. हे असं चालू राहिलं ना लोकांच्या चर्चा होईल. अरे अर्जा असं काय होणार नाही. होणार. असं चालू राहिलं तर चर्चा होणार. काकी एवढ्या दिवसांनी घरी आली का? हे बघायला आली का? ए अर्जा, तुझ्या बायकोला सांगा ती समजावून. तिला कशाला सांग? उगाच तिला दोष देऊ नको बर का. तिला मध्ये आणायचं काही कारण नाही. अरे वहिनींकडे लक्ष दे. आरूला सांभाळ जरा. हा कामं कर तालुक्याची. सुजा अरे अर्जुन म्हणतोय ते बरोबरच आहे. अरे आता तरी सुधार की. अरे हे घरात नाही तर आता तुम्हाला भावाभावांनाच घर सांभाळायचं आहे. अरे तेवढ्यासाठी तरी शुद्धीत राहा जरा. बाबांनी यार कुठं किंमत देतो मला? होय का? येतो. ए कुणी सांगितलं तुला? हे कुणी सांगितलं किंमत देत नाही? तुला काय वाटलं आता गावात होतास म्हणून आलो का मी? कुठं बी असतास ना तरी आलो असतो सुजा. अरे काय झालं तरी भाऊ आहे आपण. रक्ताचं नातं आहे आपलं. 100 वेळा भांडणं करू आपण, पण एकटा सोडणार नाही तुला मी. किंमत देत नाही. आणि सुजा या संकल्पाचं काय पण ऐकायचं नाही बरं का. सांगून ठेवते. नाही दारू सोड फक्त, बाकी काहीच करू नकोस. ठीक आहे आई, सोडली दारू मी. खरंच? अगं बाई खरंच नाही आई, तुझी शपथ. मी सोडली दारू बस. शपथ वगैरे घ्यायची काही गरज नाहीये. त्यापेक्षा ए तू आडवं लावू नको आता मला. मी घेतली ना शपथ. आता शपथ घेतली ना मी. आता मी सगळं नीट करणार सगळं. अर्जा उद्या 15 ऑगस्टला अख्ख्या गावासमोर मी झेंडावंदन करणार आहे. आणि तिथनं
तिथनच माझ्या कामाला पण सुरुवात करणार आहे. हो हो सुजा हो 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 अरे आम्हाला तेच पाहिजे आम्हाला हा? आहे ना? हा, करतो हा, बघ मी. हा. वय वय बाळा अर्जुन, ते झेंडावंदन करण्यासाठी त्याला काय लागल ती मदत कर बर का, जरा सांभाळून घे. हा काकी आय फ्यू मी करणार आहे झेंडा म्हणतो ते भाषण लिहिणार आहे. पण त्यात तू बघ आता बघ कसं भाषण करतो मी. अर्जुन, मगाशी मी तुला उगाचच बोलले बघ. अगं काके पाहिजे तेवढं रागाव, तुझा हक्क आहे. अरे असलं काय बोलू नको ग. बर, मी जरा पडते आतमध्ये. हा, टेन्शन घेऊ नको अजिबात. हॅलो. अहो अर्जुन सर, आज योजनेची पूर्ण तयारी करायची तर मॅडमना यायला उशीर होईल. तुम्ही अपर्णा मॅडमची अजिबात काळजी करू नका. अहो ऑफिस मधली सगळी लोक आहेत तिकडे. नाही काळजी बिळजी ठीक आहे. जेवणाचं काय ते आता बघू. मला एक सांगा किती जण आहेत टोटल? एक 15-20 लोक असतील. बर, आजचं जेवण माझ्याकडून. सैन्य गोळा केलं पाहिजे. वहिनी, कदम, आत्या, कुठे आहेत सगळे? ए यार आवरा की पटापटा. आत्या आत्ताशी तांदूळ काढलाय वे. अरे हो, ओ कदम हात चालवा जरा. हा चाललंय. पण मला एक सांग, किती लोकांचं करायचंय रे? 5-25 असतील. हा, मी काय म्हणते, आपण 4-5 जणांचा जरा जास्तच करू, म्हणजे काय प्रॉब्लेम नको यायला. हा अहो पण भाऊजी, तुम्ही घ्या की खाऊन. सकाळपासून काहीच खाल्लं नाही तुम्ही. नाही वहिनी, आता मला काय भूक नाही बरं का. त्याला आप्पी बरोबर खायचं असेल ना आता. हा एकदम बरोबर आहे तायडे. अगं मी काय म्हणतोय वहिनी, आपण आहे ना साधं सिंपल ठेवू ना काहीतरी. म्हणजे पुलाव करू, नाही तर व्हेज बिर्याणी करू. चपातीचं नको गाणं घालायला. काय नाही, चपात्या करायला काय वेळ लागत नाही. मी इकडे लाटून देते आणि पिऊ घेईल की दुसरीकडे भाजून पटपट. हो वहिनी, पण कमीत कमी 50 एक करायला लागतं ना. त्यात काय अर्जुन, आता तू हाऊस हजबंड आहेस की नाही, तर आम्हाला पण मदत करू देत की तुझी थोडी थोडी. हा पण सगळ्यांना उगाच सगळं. हे अर्जा गप की. हा, आता सगळी करतायत ना, उगाच काय बी विचार करू नको. आणि पिऊ मागं भांडी घासते, तिचं झाले की येईल की ती लगेच मदतीला. कशाला तुम्ही एवढा विचार करताय? आणि आप्पीचं बघितलं ना, कामात असते ना, बाकी कशाचं भानच राहत नाही. आता गायतोंडेंनी सांगितलं नसतं तर उपाशी काम करत बसले असते. पण तू आहेस की, तू असल्यावर आप्पी अजिबात उपाशी राहणार नाही, आम्हाला माहितीये. अर्जा, तू जे हे सगळं करतोस ना, त्याचं मला खरंच कौतुक वाटतं. पर मला एक सांग, तू जो हे समिट घडवून आणलास त्याचं कारण काय? कदम असं का विचारताय तुम्ही? नाही, याची 2 कारणं असू शकतात. एक तर तुझी चूक तुला कळली, नाहीतर आता तुम्हाला बाळ होणार आहे, मग तुमचं नातं तुला टिकवण्यासाठी तू पडती बाजू घेतोयस. मामनजी, अहो तर झालंय ना सगळं नीट, कशाला मग मागचं उकरून काढताय तुम्ही उगाचच? नाही, मला खरं कारण कळायला पाहिजे. अरे दादा, तर राहू देत की. नाही आत्या, धरून त्यांना कळणार आहे की मी खरंच बदललोय का नाही ते. भाऊजी बदललेत हे दिसते की सगळ्यांना मामनजी. नाही अर्जा, मला तुझ्या तोंडनं उत्तर ऐकायचं. कदम मला खरंच माझी चूक कळली. कसं काय? बरोबर त्याच दिवशी कसं काय कळलं? नाही, आधी नाही कळलं. त्या दिवशीच का कळाली ते बी सांगतो. हा. आप्पीमुळेच कळाली. अर्जुन, आपल्याला जेवढी बाळ होईल ना, तेव्हा ती बातमी सगळ्यात पहिल्यांदा मी तुलाच सांगेल असा आप्पीने मला शब्द दिला होता. आणि तो तिने पाळला बरं का. अजिबात कोणाला कळून दिलं नाही. त्या मनी मावशीचं ऐकून घेतलं, पण एका शब्दाने कोणाला काय बोलली नाही. पण भाऊजी, खरंच अपर्णाचं ह्या बाबतीत लय कौतुक वाटतं. वहिनी, तिने मला सांगितलं ना, तेव्हा मला कळलं आप्पीसाठी तिची तत्व किती महत्वाची आहेत, दिलेल्या शब्दाला जागणं किती महत्वाचं आहे. मग माझ्या लक्षात आलं, या जगात प्रामाणिकपणा पुढे काय नाही हो दुसरं.
हे जुगाड बिगाड तेवढ्या पुरते असतात, कायम नाही चालत. म्हणून म्हणतोय कदम, चूक कळली माझी मला. बास, आता पुन्हा तुला या आयुष्यावर काही विचारणार नाही बघ अर्जा. काय विचारा तुम्ही, असं काय नाही. कधी कधी ना अर्जुन, तुझं लय कौतुक वाटतं बघ. मला ना एकाच गोष्टीचं कौतुक वाटतं बघ. कुठल्या हो? तेच की तू आप्पीसारखी पोरगी निवडली ना, त्याच म्हणून मग बाकी सगळं होतंय आपोआप. मॅडम, सगळ्यांना खूप भूक लागली. काम झाल्याशिवाय कोणी कुठे नाही जायचं. मॅडम, खरंच सगळ्यांना खूप भुका लागल्यात. काहीच न खाल्ल्यामुळे काम करताना सगळ्यांची खूप चिडचिड होते. आपण ब्रेक घ्यायचा का? हां, म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे तसं. ब्रेक हवाय सगळ्यांना. चला बोलूया सगळ्यांशी. या मॅडम ऐका. ओ मॅडम, भूक लागली आहे का? हो मॅडम, काम होत नाहीये मॅडम, आपण जरा ब्रेक घेऊयात का? हो घेऊयात की ब्रेक, पण एक गोष्ट लक्षात घ्या, भूक लागली आहे म्हणून जास्तीचं काम होत नाहीये तुमच्याकडनं. मग त्या महिलांचा विचार करा ज्या उन्हातानात पोटात बाळाला घेऊन रस्त्यावरची, शेतावरची, अजून कष्टाची कामं करतात. त्यांना भूक लागली आहे म्हणून चिडचिड न करता आयुष्यभरासाठी ते काम करत राहतात. आणि त्या महिलांसाठी आपण जी योजना तयार करतोय त्या योजनेचं काम करताना तुम्हाला भूक सहन होत नाहीये. हे बघा, त्या महिलांना जो त्रास होतो तो तुम्हाला व्हावा अशी माझी इच्छा नाहीये. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की या योजनेचं महत्त्व तुम्हाला कळावं. गायतोंडे, सगळ्यांसाठी इथेच जेवण मागवा. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. मी असताना दुसरं काय काम करायची गरजच नाही ना अपर्णा मॅडम. तुम्ही जिल्हा सांभाळा, तुमचं घरचं काम, सगळी कामं बघायला ह्यो अर्जुन खमके आहे. अर्जुन, तू काय करतोयस इथं? गायतोंडे, डबा घेऊन आलोय, जेवण घेऊन आलोय, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. कामं करायची पण आधी जेवून घ्यायचं काय. चला जेवून घ्या पटापट पटापट, चला. अर्जुन, अरे काय? आणि एक मिनिट, तुला हे सगळं कसं माहिती? एवढ्या लोकांचं जेवण कसं बनवून आणलंस तू? आणि तू मी सगळं का विचारते तेच कळत नाहीये मला. तेच म्हणतोय अप्पे, तू विचारूच नको, काय विचार पण करू नकोस. जेवून घ्या पहिली, चल चल पटकन जेवून घेऊ. चला एकत्र जेवूया. आतमध्ये अप्पे. अर्जुन, आत येण्याचा हक्क तू परत मिळवलायस. चला ये. कलेक्टर ऑफिस मध्ये रोमॅन्स. बस रे, सकाळपासून काही खाल्लं नाहीस ना? तुला कसं कळलं? आधी 2 घास खा, मग सांगते. चेहरा बघा तुमचा केवढा उतरलाय. चेहरा उतरलाय? मग डोळे बघ कसले लाल झाले तुझे. अगं हा, ते गाडीवर आलो ना. उपवास पकडला ना मी. कसला उपवास? अगं म्हणजे बायकोचा चेहरा बघितल्याशिवाय एक घास पण खाणार नाही असं सूर्यदेवाकडे बघून शपथ घेतली आम्ही. गाऊन घे चल. बरं अप्पे, झालंय का आता? बस ना, चल ना. झालं आता, 1 तासभर फक्त. अर्जुन, उद्या 15 ऑगस्ट आहे. गावातल्या सगळ्या हिरकण्यांकडून झेंडावंदन करून हिरकणी योजनेला सुरुवात होईल. ते झेंडावंदन करण्यासाठी त्याला काय लागेल ती मदत कर बर का, जरा सांभाळून घे. काय रे, काय झालं? अगं अप्पे, उद्या सुजा झेंडावंदन करायचं म्हणत होता.
आणि मी काकीला शब्द दिला होता की मी त्याला मदत करेल म्हणून. काय अर्जुन, अरे असं कसं? आणि सुजय भाऊजी का झेंडावंदन करतील? माझ्या योजनेला सुरुवात होणार आहे ना. आणि सगळं सोड, ती 16 वर्षांची पोरगी. मला पटतंय आप्पे, मला पटतंय. खरं तर मीच विरोध करायला पाहिजे होता. नाही, त्यांनी काही फरक नसता पडला असा. पण आप्पे ऐक ना, उद्या तू आहे ना, मला तुझ्या या योजनेबद्दल काहीच माहित नाही असं वागशील का प्लीज? का? हे बघ, माझ्याकडे एक जुगाड आहे आणि तो जुगाड जर मी केला ना तर सुजय उद्या स्टेजवर पण येणार नाही आणि तुला तुझ्या योजनेची सुरुवात पण करता येईल. एक मिनिट, म्हणजे तू नेमकं काय करणार आहे? मी काय करणार आहे मला नाही माहिती. मला जुगाड आहे ना ऐन टायमिंगला सुचतात, पण तेवढं कर ना प्लीज. ठीक आहे, तू कर तुझा जुगाड. मॅडम तुम्ही एकदा येता का प्लीज? तुम्ही एकदा नजर फिरवून घ्या, आपलं काम संपतच आलंय. बरं, मी येते. हा अर्जुन, मी आलेच, काम बघून येते. मग आपण सोबत घरी जाऊया. अगं मग थोडं खाऊन तर घे मसाले भात आहे. अरे हो, मी येते की, आल्यानंतर खाते. 2 तास. आलेच. अर्जुन, घरातली लाईट बंद कशी काय? आपल्याला उशीर झालाय का खूप? झोपले वाटतं सगळे. एवढं लवकर होय? बघ बरं लाईटला जरा. आई चप्पल! पिऊताई, ताई, आत्या, कसलं भारी दिसताय तुम्ही. पण हे काय मध्ये? आप्पे, तुझ्यामुळे आमचे पण लाड सुरू आहेत बघ. म्हणजे? अगं अर्जुनने आमच्या सगळ्यांसाठी गाऊन आणलेत. अर्जुन, अरे हे काय मध्येच? अगं आप्पे, मी तुला सकाळी विचारलं होतं ना तुला पोटाला साडी रुतते का म्हणून. तेव्हा तुझं काय करायचं ना मला कळतच नाही खरं. अर्जुन, माझं काहीच करायचं नाही, गपचूप जायचं आणि हा गाऊन घालून यायचा. तू मी आवडला ना तुला? अर्जुन, तुझी चॉईस पहिल्यापासूनच लय भारी. कधीपासून? पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासूनच. तुम्ही सुरू करू नका आता. आप्पे तुझा पटकन बदलून ये. अरे पण जा लवकर, जा पळ. आता लगेच बदलू का? आता हा गाऊन घातलास ना की तुझ्या बाळाला छान मोकळा श्वास घेता येईल, नाही का भाऊजी? हा बरोबर आहे वहिनी. अरे सर काय झालं? तुम्ही जा, तू पटकन बदलून ये. अरे जा गाऊन घालून जा. काय असतं मला कळलं ना. पण भाऊजी, साडीमुळे बाळाला त्रास होईल असं का वाटलं बरं तुम्हाला? वहिनी, बाळ पोटात असतं ना आणि साडी इथेच घट्ट होती ना, मग बाळ असं श्वास कसा घेणार? अरे अर्जुन, असं काही नसतं. बाळ पोटातल्या पिशवीत असतं आणि साडीमुळे बाळाला काहीही त्रास होत नाही. नाही पण म्हणजे भाऊजी एवढा विचार करतात आहे ना, याच मला जाम भारी वाटते. भाऊजी, या काळात एवढे मूड स्विंग्स होत असतात ना, खूप काळजी घ्यायला लागते आईची. आणि तुम्ही ती खूप छान काळजी घेताय, केवढी खुश आहे ती. खरंच अर्जुन, तुला आणि आप्पीला कोणाची दृष्ट नको लागायला बघ. अर्जुन, हा पे ते तिघींना तिकडे बघायला सांग. काय झालं पण? सांग की तू, आणि तू इकडे ये. आप्पे काय ग? तू आलास का? हो आलोय की. तू एकटाच आहेस ना? हो एकटाच आहे मी, बोल. हा थांबा. अर्जुन, ऐक की, बाहेर नको यायला. का? नाही नको, कस तरी दिसतंय. आप्पे मला बघू तर ते, बाहेर तर ये तू. अरे नको, खरंच नको. ऐक की. नको, काय नको, इकडे अर्जुन नको. भारी दिसते की. कसं तरी दिसते, ही मला नाही आवडलंय. झालं का तुमचं गुलुगुलू करून? हा वहिनी, झालं. चला आपण तिकडे जाऊ. चल. तुम्ही एक काम करा, डोळ्यावर हात ठेवा सगळे जणी. आता वहिनी आत्या, डोळ्यावर हात ठेवा. कशाला? हा चल. ठेवला. हा. आता बघा. अरे वा, किती छान दिसतंय. चला आपण एक सेल्फी घेऊ. एक मिनिट,
आता सेल्फी कशाला? अगं आप्पे, मी तुला काय म्हणलं होतं, बाळासाठी आपल्याला मेमरीज तयार करायच्यात. मेमरीज ही त्यातलीच एक आहे ना. म्हणजे आपण पुढे जाऊन बाळाला सांगू शकतो की बाळा तू पोटत होतास ना, त्यावेळी तुझ्या आईनी, आत्या आजीनी आणि काकींनी गाऊन घातला होता आयुष्यात, ते पण पहिल्यांदा. पण खरंच तुमचं काय करायचं कळतच नाही. अहो वहिनी, फोटो काढताना स्माइल करायची, बाकी काय करायचं. चला चला चला.